पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। महापालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार। नाशिकमध्ये संजय राऊतांचं विधान। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नाशिकमध्ये आम्ही एकत्र लढू। ठाकरे बंधू एकत्र येण्यावर संजय राऊतांचं सूचक वक्तव्य। उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, कुणीतरी पळेल म्हणून आम्ही एक आहोत असं सांगावं लागतंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर दरेकरांची टीका। अपक्ष आमदार निवडून येतात पण त्यांचं एकही आमदार नाही, यावरून कुणाची किती ताकद आहे ते कळतं। जयकुमार गोरेंचं वक्तव्य। तर दोन्ही पक्षांना माझ्या शुभेच्छा, उदय सामंतांचीही मिश्किल प्रतिक्रिया। प्रत्येक पक्ष आपली ताकद आहे असंच सांगतो, त्यामुळे राज ठाकरेंनी वेगळं विधान केलंय असं वाटत नाही। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। मुंबईत ठाकरेंची सेना आणि मनसेची ताकद, राज ठाकरेंचं वक्तव्य। बेस्ट सोसायटी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी फडणवीसांचे 2 शिलेदार मैदानात। निवडणुकीची धुरा प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या हाती। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद सुरू असताना अलिबागमध्ये रायगड जिल्हा मुख्यालयामध्ये मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झेंडावंदन। तर याचवेळी जिल्ह्यातील प्रमुख पाहुणे, अधिकारी आणि नागरिक उपस्थित। मंत्री गोगावलेंनी रायगडच्या महाडमधील नळगाव तर्फे बिरवाडी ग्रामपंचायतीमध्ये केलं ध्वजारोहण। ध्वजारोहणाच्या वेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते। मंत्री भरत गोगावलेंनी ग्रामपंचायतीवर केलेल्या ध्वजारोहणावर संजय राऊतांनी टीका केली आहे, खिल्ली उडवली आहे। भरत गोगावले त्याच लायकीचे आहेत असं म्हणून राऊतांची टीका। गोगावलेंना अजून 4 वर्ष पालकमंत्रीपदाची वाट बघावी लागेल। 4 वर्षांनंतर पालकमंत्री पद सोडा, गोगावलेंना आमदार होतील की नाही याचीही चिंता असेल, रोहित पवारांची टीका। मांसाहार ही बहुजनांची खाद्य संस्कृती, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। तर आव्हाड नौटंकी करून राजकीय फायदा घेत आहेत। पवार सीएम असतानाचा हा निर्णय, आव्हाड पवारांना सवाल करणार का? भाजपच्या नवनाथ बन यांचा सवाल। मी काय खायचं हे सरकार ठरवू शकत नाही, मांस विक्रीवर काही जिल्ह्यातच बंदी कशासाठी? इम्तियाज जलील यांचा सवाल। तर मांस विक्री बंदीच्या निषेधार्थ जलील यांच्याकडून बिर्याणीची पार्टी, मुख्यमंत्र्यांना सुद्धा निमंत्रण। टीआरपी वाढवण्यासाठी इम्तियाज जलील यांची नाटकं सुरू आहेत, संजय शिरसाट यांची टीका। तर संजय शिरसाट काय खातात हे महाराष्ट्राला माहिती आहे, जलील यांचा शिरसाटांवर पलटवार। कल्याणमध्ये मांस विक्री बंदीच्या निर्णयाविरोधात जितेंद्र आव्हाड आक्रमक। मांस विक्री बंदीसाठी जबरदस्ती कशासाठी? सरकारनं नको त्या गोष्टी करू नयेत, आव्हाडांचं वक्तव्य। कल्याणमधील चिकन मटण बंदी विरोधातील आंदोलन प्रकरणी ठाकरेंच्या सेनेचे रुपेश भोईर आणि धर्मवीर खाटीक समाजाचे अध्यक्ष ताब्यात। बाजारपेठ पोलिसांनी आंदोलनाआधीच काही आंदोलकांना ताब्यात घेतलं। कल्याणमध्ये काँग्रेस खाटीक संघटना आक्रमक। मांस विक्रीला बंदी केल्यामुळे खाटीक समाज आक्रमक। छत्रपती संभाजीनगर शहरात आज चिकन आणि मटणाची दुकानं बंद। शहरातील सेंट्रल नाका परिसरातील बाजार बंद। महापालिकेनं घेतला होता बंदीचा निर्णय, तर सर्वांनी उत्स्फूर्तपणे हा बंद पाळलाय। मालेगावात स्वातंत्र्य दिनी चिकन मटण शॉप बंद। महापालिकेच्या आदेशानंतर आता हे शॉप्स बंद असल्याची माहिती। विक्रेत्यांकडून पालिकेच्या आदेशाचं पालन। नागपुरातील 95% जास्त चिकन मटण विक्रीची दुकानं बंद। तर नागपूर महापालिकेच्या आदेशाचंही पालन करत बहुतांश चिकन आणि मटणाची दुकानं बंद। अमरावतीमध्ये सुद्धा अनेक या ठिकाणी चिकन आणि मटण दुकानं बंद। मात्र काही ठिकाणी छुप्या पद्धतीनं चिकन आणि मटणाची विक्री। महापालिकेच्या आदेशानंतर संमिश्र प्रतिसाद। श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय। पालिका निवडणुका जवळ आल्यामुळे आता विरोधकांकडून यांचं राजकारण। पालिकेच्या मटण दुकान बंदच्या निर्णयावर उदय सामंतांचं वक्तव्य। देश संविधानानं चालणार, आम्ही काय खाणार हे आणि कुठे जाणार हे आम्हीच ठरवणार। आजच्या मटण दुकान बंदच्या पालिकांच्या निर्णयानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये झेंडावंदन करतोय, हळूहळू पुढे जाऊ। नाशिकमधील झेंडावंदनानंतर मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तर हळूहळू पुढे या आणि जळगावकडे सुद्धा लक्ष द्या, मतदारसंघाला विसरू नका। पालकमंत्रीपदावरून छगन भुजबळांचा गिरीश महाजनांना टोला। कोकणातल्या एका नेत्यानं अजितदादांच्या पक्षाला हायजॅक केलंय, दादांचा पदाधिकाऱ्यांवर कंट्रोल राहिलेला नाही, रोहित पवारांचं वक्तव्य। तर रोहित पवारांच्या बालिश वक्तव्याची मी दखल घेत नाही, तटकरेंची यावर टीका। आंदोलन जालना, मुंबई, दिल्लीमध्ये कुठेही करा, तुम्हाला कोण आडवं येतंय, छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा।
प्रांजल केवलकर आणखी एक गुन्हा दाखल. दरम्यान चोरून आक्षेपार्ह व्हिडिओ काढून त्याचा चुकीचा वापर केल्याची महिलेची तक्रार. तुम्ही काही काम करत नाही म्हणून मीच करतोय. बीडमध्ये अजितदादांनी योगेश क्षीरसागर यांना झापलं. हिंगोलीमध्ये मंत्री झिरवाळ यांना प्रश्न विचारणाऱ्यांना पत्रकारांना धक्काबुक्की. जरांगे आणि महायुतीतील स्थानिक वादासंदर्भात पत्रकारांचा झिरवाळांना प्रश्न. न्यूक्लिअर धमक्यांना भारत आता सहन करणार नाही. कुणी धमकी दिली तर त्याला सडेतोड उत्तर देणार. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा. आत्मनिर्भरता हा भारताचा आधार. जो दुसऱ्यांवर अवलंबून राहतो त्याच्या स्वातंत्र्यावर प्रश्न उभे राहतात. डॉलरचा उल्लेख करत टॅरिफच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा सूचक इशारा. नरेंद्र मोदींमध्ये इशारा देण्याइतकी हिंमत नाहीये. पाकला शिव्या देणं सोपं. हिंमत असेल तर डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव घ्या. पंतप्रधान मोदींच्या भाषणावर संजय राऊतांची टीका. दिल्लीतील काँग्रेस भवनात मल्लिकार्जुन खरगेंच्या हस्ते ध्वजारोहण तर राहुल गांधींसह इतर काँग्रेसचे नेतेही उपस्थित. तुळजाभवानी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मंत्र्यांच्या गाड्या येऊ देऊ नका. पालकमंत्री प्रताप सरनाईकांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. बुलढाण्यातील गावठाण रस्त्यासाठी आडोळ खुर्द या ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन. पोलिसांसमोरच पूर्णा नदीमध्ये आंदोलकांकडून उडी. प्रशासनानं अचानक गावठाण रस्ता बंद केल्यामुळे हे ग्रामस्थ आक्रमक. परळीमध्ये घराचं बांधकाम नियमित करून देण्याच्या मागणीसाठी तिडके कुटुंबीय आक्रमक. नगरपालिकेसमोर तिडके कुटुंबियांचं 2 दिवसांपासून उपोषण सुरू. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांनी मशाल हातात घेत केला मशाल मोर्चा. केंद्र आणि राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी. मतांच्या चोरीविरोधात मशाल मोर्चाचं आयोजन. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात आंदोलन. नाशिकमधील मर्दानी सामाजिक संघटनेचं मंत्रालयासमोर आंदोलन. आत्मदहनाचाही प्रयत्न. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचं आंदोलन. शक्तीपीठ महामार्गात जाणाऱ्या शिवारात ध्वजारोहण करत निषेध. आंदोलनानंतर सतेज पाटलांकडून शेतातच खरडा भाकरीचा आस्वाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची प्रस्तावित जागा बिल्डरला देण्यास आंबेडकरी संघटनांचा विरोध. पुण्यातील मालधक्का चौकात हे आंदोलन. दिल्लीतील कुत्र्यांना शिफ्ट करू नका. त्यांनाही जगण्याचा अधिकार. पालिकेनं कुत्र्यांची नसबंदी करावी म्हणजे त्यांची लोकसंख्या वाढणार नाही. पुण्यात श्वानप्रेमींकडून आंदोलन. समृद्धी महामार्गातील बाधित शेतकऱ्यांचं बेमुदत आमरण उपोषण. या ठिकाणी परभणीतील सेलू उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण. 10 गावातील बाधित शेतकरी उपोषणात सहभागी. रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात दरड कोसळली. दरम्यान रस्त्याचा एक भाग पूर्णपणे बंद. वाहन चालकांनी सावधगिरीनं आणि कमी वेगानं वाहनं चालवण्याचं आवाहन. सलग 4 दिवस सुट्टीमुळे रायगडच्या माणगावमध्ये वाहतूक कोंडी. मुंबई बायपास रखडल्यामुळे वाहतूक कोंडीचा फटका. माणगाव बाजारपेठेत वाहतूक ठप्प. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा. सलग सुट्ट्यांमुळे खंडाळा घाटात वाहतूक कोंडी. लातूरमधील तावरजा या नदी परिसरात पूरस्थिती तर शेती पिकांचं प्रचंड नुकसान. भुसणीमधील बंधाऱ्याचे दरवाजे वेळेत उघडले. पूरस्थिती निर्माण. जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोरदार कमबॅक. जळगाव जामनेरसह या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा. रायगडमध्ये मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे प्रवेशद्वाराजवळच पाणी साचलं. बाजारपेठ आणि बसस्टँड परिसरात गुडघाभर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांचा पाण्यातनच प्रवास. बीडमध्ये सुद्धा पावसाची दमदार हजेरी. पावसानं पाटोद्यातील सौताडा धबधबा प्रवाहित. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. धाराशिव जिल्ह्यात पावसाचा अक्षरशः हाहाकार. मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतीचं प्रचंड नुकसान. जनावरही दगावल्याची माहिती. धाराशिव जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस तर तेरणा नदीला पूर. तेरणा नदीच्या पाण्यानं टेंभुर्णी लातूर रोडवरील वाहतूक विस्कळीत तर भूम तालुक्यातील वंजारवाडी गावातही विश्वरूपा नदीचं पाणी शिरलं. धाराशिवच्या सिरसा या ठिकाणी चांदणी नदीला पूर तर नांदणी नदीच्या पुराचं पाणी गावात शिरलं. त्यामुळे शाळा दुकानांमध्ये पाणीच पाणी. नागरिकांचं मोठं नुकसान. नांदेडच्या तामसा गावात जोरदार पाऊस. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं. घरात पाणी शिरल्यामुळे अनेकांचे संसार अक्षरशः उघड्यावर.
आज विदर्भ आणि कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता. मुंबईसह ठाणे, पालघर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज. परभणीच्या पूर्णा तालुक्यामध्ये पिकं पाण्याखाली, तर पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगावात सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेलं कुंड धरण पावसाअभावी कोरडं. मागच्या वर्षाचा 20%च पाणीसाठा या ठिकाणी शिल्लक. शेतकऱ्यांच्या पिण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न यामुळे गंभीर. बीडच्या परळीतील श्यामाप्रसाद मुखर्जी पूल नागरिकांसाठी सुरू. TV9 मराठीच्या बातमीनंतर आता पूल नागरिकांसाठी खुला. साताऱ्याच्या कराडमध्ये दरोड्यात लंपास झालेला ऐवज पोलिसांनी मूळ मालकांना परत केला. 27 तोळे सोन्यासह 51 मोबाईल आरोपींकडून हस्तगत. भिवंडी वाडा महामार्गावरील निकृष्ट रस्त्यामुळे तरुणाचा बळी, तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती. परभणीच्या पूर्णा शहराजवळ MIDC रेल्वे पुलाच्या जवळ पर्यायी मार्गाची दयनीय अवस्था. नागरिकांच्या जीवाशी खेळ. रस्ते सुस्थितीत करण्याची नागरिकांची मागणी. साईबाबा चरणी 17 लाख रुपयांच्या वस्तुदान, तर 191 ग्रॅम वजनाचं सोन्याचं ताट, 283 ग्रॅम वजनाचं चांदीचं अगरबत्ती स्टँड साईचरणी अर्पण. साईबाबा संस्थांकडून साईभक्तांचा सत्कार. जालन्यात कापसाचे 43,000 हेक्टर क्षेत्र घटले, तर कापसाचे दर घसरल्यामुळे आता लागवडीच्या क्षेत्रातही घट. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून